मार्गाकडे जातात, हा त्यातला खरा अर्थ आहे. कारण मी सुद्धा एक शिक्षक म्हणून बरेच वर्ष काम केले, प्राचार्य म्हणून काम केले. मी स्वतःची संस्था काढली खासदार साहेबांच्या माध्यमामधून, आणि आज हे रूप पाहिलं, त्या छोट्या मुलांचं रूप, या गावाचं रूप, या गावाची परिस्थिती फार सुंदर आहे. कारण मी शिक्षण क्षेत्राला मंदिर मानतो, स्त्रियांना पुण्यातलं पुण्य मानतो, अशी माझी कल्पना आहे, धारणा आहे. आणि मग ही मुलं किती वेळ थांबणार? अध्यक्ष मला बनवलं, आता ही मुलं ऐकायच्या मनस्थितीमध्ये नसतात, परंतु मला सगळ्या मुलांची परिस्थिती माहीत आहे. सगळी मुलं माझं भाषण ऐकणार आहे, कारण मी त्यांचा सर आहे. म्हणून सगळ्या मुलांनी इकडे लक्ष द्यायचं. वास्तविक पाहता या कार्यक्रमाला अनेक लोक येऊन गेले, अनेकांचाही उल्लेख झाला, आणि मी रोज कार्यक्रम करत असतो. 9-10 कार्यक्रम रोज, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम माझ्याकडे असतात. भाषणं करावी लागतात, बोलावं लागतं. आपले खासदार साहेब आज दिल्लीला आहे, आणि म्हणून त्यांच्या गैरहजेरीमध्ये गावकऱ्यांना वाटू नये, आणि खासदार साहेबांचा आणि गावकऱ्यांचा अंतर कमी होऊ नये, त्याच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये, म्हणून मला आशाताईंनी फोन केले. खासदार साहेबांनी सांगितलं, अरे आपला कार्यक्रम आहे आणि म्हणून जायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी खासदार साहेबांच्या वतीनं आलोय. तुम्हा गावकऱ्यांना मी सांगू इच्छितो, दादांना एवढी आवड आहे या क्षेत्राबद्दल, या शिक्षण क्षेत्राबद्दल एवढी आवड आहे की एक स्वतःचं आम्ही शिक्षण संकुल असं मोठं निर्माण केलेलं आहे, आणि तेही कायदे तोडून केलेलं आहे. काही गोष्टी जर आपण शासनाला पटवून दिल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा शासन आपलं ऐकतं. तर त्यासाठी खासदार साहेबांनी जे काही प्रयत्न केले, आम्ही जे प्रयत्न केले, गावकऱ्यांनी केले, ते तुमच्या सारखेच आहेत. आणि म्हणून तुम्ही एकदा त्यांना बोलवा. खास कार्यक्रम असेल, शाळेचा कार्यक्रम, विद्यालयाचा कार्यक्रम, तर तुम्ही त्यांना निश्चित बोलवा. त्यांना फार आवड आहे, मलाही आवड आहे. परंतु आपलं हे रूप पाहून मी तर भारावून गेलो. कोण 100 वर्ष शाळेला झाली, या शाळेचे विद्यार्थी जवळजवळ बरेचसे काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत ते सुद्धा अत्यंत वयोवृद्ध झाले, परंतु या शाळा त्यांच्या मनातून गेली नाही. मगाशी मी एका माझी विद्यार्थी म्हणून शिवाजीरावांचं भाषण ऐकलं. अगदी तन्मयतेनं ते बोलत होते, शाळेविषयीची आस्था बोलत होती, आणि मागे वळून पाहण्याची क्षमता समाजामध्ये नाही आहे. आपल्या आईबापांनी आपल्याला जन्म दिला, तर त्या आईवडिलांकडे सुद्धा कोणी नीट पाहत नाही. परंतु या शिक्षण क्षेत्रामध्ये, या गावामध्ये चांगलं वातावरण आहे, चांगली परिस्थिती आहे, आणि जुन्या कामाचं मूल्यमापन या ठिकाणी होते. मग यासाठी आताच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्या अगोदर शरदराव लेंडे होते, त्याही या ठिकाणी आले, येऊन गेले. गाव आदर्श आहे, शिक्षक आदर्श आहे, माझे विद्यार्थी आदर्श आहे, म्हणजे सगळंच आदर्श. आपलं आदर्श दर्शन या कार्यक्रमामधून मला दिसलेलं आहे. आणि यासाठी मग आता तुम्ही म्हटलं की 2 खोल्या आशाताई म्हटल्या, तर आशाताईंची ताकद मी तुम्हाला सांगतो. आमच्याकडं ज्यावेळेला गावामध्ये गावाच्या नावाने काही व्यायामशाळेचं साहित्य आलं लांडेवाडीला, तर ते मुलं कशी आहेत, ते मुलं म्हणायला लागले नाही आमच्या वस्तीला आले, काही लोक म्हणायला लागले आमच्या वस्तीला आले. भांडण एवढं विकोपाला गेले, पैसे देऊन सुद्धा ते भेटत नव्हतं. ते म्हटले नाही आम्हाला आता साहित्यच पाहिजे. तर मी म्हटलं काय करावं. त्याच वेळेला तात्काळ मी आशाताईंची गाठ घेतली. म्हणलं ताई तुमचं जिथं असेल तिथं मला ते व्यायामाचं साहित्य काढून द्या, मला माहित नाही. त्यांनी लगेच दिलं, आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही उद्घाटनं आम्ही त्या गावामध्ये केली. कारण त्या विद्यार्थ्यांचा रोष होता. इतक्या ताईंची या ठिकाणी ताकद आहे. आणि आता तुम्हाला माहित आहे, शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या मंडळींना माहित आहे, मोठी दुरुस्तीसाठी बरेच पैसे आलेले आहेत. मोठी दुरुस्ती इतकंच काय, कौलारू शाळा जर तुम्ही म्हटला की ही कौलं बरोबर नाहीये, या ठिकाणी मोठमोठे हे पाडून दुसरं स्लॅबचं बांधा,
तरी सुद्धा देण्याची त्यांची ताकद आहे. तर अशा तऱ्हेने आता ही फार सुंदर शाळा आहे, त्यामुळं तो प्रश्नच येणार नाहीये. तुम्हाला काही 2 शाळा किंवा 2 शाळेची मागणी केली, ही किरकोळ आहे. ही किरकोळ आहे की TPC मधून आशाताई तर निश्चित आज जायला पाहिजे होतं किंवा मागायला पाहिजे. तर ठीक आहे, मिळेल. आशाताई तिथे खासदार म्हणजेच आशाताई. तर त्यामुळं मला काही जास्त मी काय वचन देत नाही कुणाला. मी फक्त काय पाहतो, तुमचे चेहरे पाहतो, गाव कसं आहे, खासदार साहेबांपर्यंत गपचूप जाऊन सांगतो की गाव फार छान आहे, गाव फार चांगलं आहे, एवढंच काम करतो. आणि त्यातला काय काय लागत आहे ते सांगता ताईला सांगतं. ताईचं सुद्धा वजन आहे, ते तुम्हाला माहितीसाठी सांगतो की या ठिकाणी आता मगाशी एक शिवाजीराव निलम बोलत होते. त्यांनी ते म्हटले मला काही घेणं देणं नाही, राजकारण मी पाहत नाही, काहीच पाहत नाही, परंतु त्यांना जी काही माणुसकी म्हणून जे पाहिजे त्यांनी मग सांगितलं 1.5 लाख रुपये त्यांनी दिलेले आहे. वास्तविक पाहता आता जमाना असा आहे, तुम्ही सकाळी जर उठलात गावात आलात तर एक दुसऱ्याला म्हणत असतो चहा पाहा. चहाची किंमत किती असते? किंमत की थोडीच असते. एक वेगळं चहाचा आग्रह धरतात, म्हणजे प्रेम मागतात. म्हणजे इतकं सुद्धा या ठिकाणी ते करत असतात. चहा सुद्धा पाजायला नको नको, मी नाही पाहिजे, आज माझ्याकडे नाही, तूच दे. परंतु शिवाजीरावांनी जे काही अगदी मनापासून दिलेलं आहे, अशा माझ्या विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो, गावकऱ्यांचंही कौतुक करतो. आणि मला सगळं छान वातावरण दिसलं म्हणून या शिक्षकांचं सुद्धा कौतुक करतो. मला एक प्रश्न पडला होता की मी माझी शाळा चालवत असताना मी त्या शाळेचा सेक्रेटरी आहे. फार मोठी शाळा चालू केली, D.Ed काढलं, B.Ed काढलं, त्यानंतर इंग्रजी शाळा, माध्यम वगैरे सगळे शाळा काढल्या. त्यानंतर आम्हाला MBA काढलं. मला असा प्रश्न पडला की आमच्या बाई इथं कशा बसल्या, ते वळसे मॅडम हे इथं कशा बसल्या. तर मला नंतर कळलं की त्यांचे पती इथं आहे आणि म्हणून ते सुंदर शाळा पाहायला आले. म्हणजे निश्चितच त्यांनाही वाटतं की आपल्या पतीचं कार्य त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि आम्ही पण त्या मॅडमला, त्या मॅडम कुठे आहे तुम्ही आता? मोजे वाटे ना, हां, तुमच्यासारखीच गाव आहे, वडगाव सारखंच एक आदर्श गाव आहे आणि त्या फार सुंदर काम करतायत. आता इकडे नवरदेवाने हे काम केले तर तिकडं बाईंनी तिकडे काम आदर्श करावं आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या गावामध्ये. आणि ती अशाच प्रकारची प्रेरणा त्यांनी घ्यावी, तुम्ही सर्वांनी घ्यावी. तुमचे सगळ्यांचे चेहरे सुंदर छान लागले, वाटले. हे गाव आदर्श आहेच आहे. परंतु बोलायला पाहिजे होतं की या ठिकाणी विद्यालय आहे, हे विद्यालय सुद्धा अत्यंत तोलामोलाचं विद्यालय आहे. आणि या विद्यालयामध्ये जी काही खालून पुरवठा होतो या लोकांचा तो चांगला आहे. आणि विद्यालयाने सुद्धा मला सांगितलं की चांगली मुलं आहेत, सगळं काही गाव चांगलं आहे. आणि म्हणून सगळ्यांना मी खासदार साहेबांच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये तुम्हाला एकच सुविचार म्हणा किंवा एक वाक्य म्हणा तेवढं देऊन जातो, ते सर्वांनी ध्यानात ठेवायचं आहे. मोठ्या लोकांसाठी सुद्धा तेच आहे, मुलांसाठी तेच आहे, पुढाऱ्यांसाठी सुद्धा तेच आहे, सगळ्यांसाठी तेच वाक्य आहे की तुम्ही जे काही कमवाल ते तुमचं असेल, जे काही कमवाल ते तुमचं असेल. आणि न कमवता दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणं हे घातक असेल. दुसऱ्याचे काय नको आहे, मुलं असतील तर मुलांनी सुद्धा स्वावलंबनाने जगलं पाहिजे. यासाठी आतापासून आपली तयारी बांधली असली पाहिजे. परंतु समाजामध्ये असं आहे की बापाचं किती आहे ते मुलगा त्याचं वर्णन करत असतो आणि त्याचा विचार करत असतो. म्हणून दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवायचा नाही, दुसऱ्याकडे कधी पण चांगल्या नजरेनं बघायचं, सत्य वागायचं. अशा प्रकारची तुम्हाला सगळ्या मुलांना या ठिकाणी मी प्रेरणा देतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.